प्रत्येक यशाच्या मागं एक न बोललेली लढाई दडलेली असते. जिथे बाकीच्यांच्या हिंमती तुटतात तिथे काही जिद्दी मुलं अजूनही उभे राहतात. लेट नाईट, प्रेशर, एक्झामिनेशन आणि फेलियर या सगळ्यांच्या आत एकच गोष्ट त्यांना पुढे नेत असते, त्यांच्या मनातील स्वतःला सिद्ध करण्याची आग. आणि आज आपण त्या जिद्दी मुलांच्या खऱ्या प्रवासाला ऐकणार आहोत. वेलकम बॅक टू थर्ड व्हिडिओ ऑफ टॉपर सेशन. तर टॉपर सेशनचा हा तिसरा व्हिडिओ या वर्षीचा, जो की 2600 मुलांसाठी डेडिकेट करतो आपण. तर आजच्या सेशनमध्ये आपल्यासोबत आहे गौरी फ्रॉम कमेन्स कॉलेज फर्स्ट इयर IT. ठीक आहे, तिची स्टोरी बऱ्यापैकी तुमच्या लोकांसोबत रिलेटेबल असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघा. तुमच्या खूप साऱ्या डाऊट्सचं सोल्युशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. गौरी, प्लीज गिव्ह इंट्रोड्यूस युअरसेल्फ. Hi everyone, I am Gauri Bagal from Cummins IT. My score was 98.92 percentile in CET and I am from Indapur. तर लेट्स स्टार्ट फ्रॉम व्हेरी बेसिक्स की तुझा क्लास 11th आणि 12th कसं स्टार्ट केलं तू? सो आय वॉज फर्स्टली मी 11th असताना कम्प्लिटली फोकस होता माझा की मी JEE करेल. पण 11th एका पॉईंटला येऊन रिअलाईज झालं की बाबा नाही होते आपल्याकडून JEE, तर लेट्स कम बॅक टू आर रियालिटी आणि आपण CET केलं पाहिजे. आणि 11th मी JEEला डेडिकेट केलं, पण 12th पूर्ण CETला डेडिकेट केलं. अच्छा, तू 11वीच्या नंतर आणि 12वीच्या स्टार्टिंगला CETवर शिफ्ट झाले. ओके, भरपूर असे मुलं आहे बघ ज्यांना आतापर्यंत ते स्विच नाही होऊ शकत, लाईक ड्यू टू पॅरेंट्स प्रेशर म्हणा किंवा त्यांचा इगो म्हणा की मी 11वी 12वी JEEचं कोचिंग लावलेलं, आता शिफ्ट कसं करू? एक रियालिटी आहे की 11th-12th आपण लावतो की JEE होईलच म्हणून, पण असं नसतं. सगळ्यांचं JEE निघत नाही, होत नाही. एक रियालिटी आहे. सो इट्स बेटर की जेवढं लवकर आपण समजून घेऊ शकतो आपल्या रियालिटी कॅपॅबिलिटीज वगैरे, तर आपण तेवढं लवकर समजून घेऊन आपण जेवढं चांगलं स्टार्ट करल. एखादं वेगळं कॉलेज म्हणजे लो कॉलेज भेटण्यापेक्षा जर तुम्हाला CETचे टॉप कॉलेजेस भेटत असतील तर यू कॅन गो विथ दॅट रादर दॅन तेच JEEच्या मागं पळून किंवा पॅरेंट्स म्हणतात किंवा लोक काय म्हणतील ह्याचा विचार न करता यू शुड बी लाईक ओके, मला JEE नाही झेपत आहे, मी CET केलं पाहिजे. CET तुम्ही बेस्ट कॉलेज घेऊ शकता. असं म्हणजे रिलेटेड असलं पाहिजे की आपली कॅपॅबिलिटी कुठपर्यंत आहे. आणि CETचे कॉलेजेस असं पण नाही मी म्हणू शकत की ते IIT लेवलचे आहेत, पण तेवढे पण खराब नाही आहेत की तुम्ही घेतलंच नाही पाहिजे असं. म्हणजे ते पर्स्पेक्टिव्ह झालाय, पण असं नाही केलं पाहिजे. आहेत सगळे कॉम्पिटिशनला आहेत, चांगलेच कॉलेजेस आहेत. असं एका जज नाही करू शकत आपण की ते खराब आहेत असं वगैरे. त्यामध्ये पण ना तुम्हाला इकडे पण चांगला स्कोर करणं भाग आहे. या इफ इथं पण ॲव्हरेज येते, JEEला ॲव्हरेज येतं, काहीच होणार नाही. दोघांपैकी एक एक्झाम मला फोडणं आहे इफ यू वॉन्ट टू गेट इन टू टॉप कॉलेज. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन माझा असेल की तू तुझ्या प्रिपरेशनच्या ड्युरिंग तू CET फोकस 12वीमध्ये राईट, प्रिपरेशनच्या ड्युरिंग तू बुक्स कुठल्या यूज केलेल्या? सो मी फर्स्टली टार्गेट प्रॉपर पूर्ण झाली पाहिजे, त्यात कसलाही डाऊट नसला पाहिजे. आणि डाऊट्स विचारायला नेवर हेजिटेट. तुम्ही डाऊट्स खूप फ्रँकली तुमच्या सरांबरोबर वगैरे डिस्कस केले पाहिजे. अजिबात असं नाही की मी कसं विचारू असं नसलं पाहिजे. लाईक टार्गेटचे तर सगळे डाऊट्स क्लिअर असतील, ऑलमोस्ट तेच थोडेफार क्वेश्चन्स अरिहंतमध्ये रिपीट होतात. आणि मग आमच्या कोचिंगमध्ये तर असं होतं की 11th-12th मतलब टार्गेट कंप्लीट करवली आणि अरिहंतचा सेक्शन जो सेकंड असतो तो जरा डिफिकल्ट असतो क्वाईट. मग डिफरंट टाईप्स ऑफ व्हेरायटी ऑफ क्वेश्चन्स करण्यासाठी मग तो तेवढा करवून घेतला. आणि PYQs मस्ट आहेत, सगळीतली करा. PYQs रिपीट होतात. येस, PYQs रिपीट होतात. PYQs नाही केलं तर तुम्ही काही नाही केल्यासारखं. PYQs म्हणजे मस्ट केलेच पाहिजे. PYQs लाईक क्वेश्चन रिपीट होतात, लाईक केमिस्ट्रीला ॲज इट इज पण रिपीट होतात आणि मॅथ्सला डेटा बदलून किंवा थोडंफार काही होतात रिपीट आणि कन्सेप्ट राहतात ऑलमोस्ट सेम. ओके, म्हणजे कॉन्सेप्ट सेम राहतात, फक्त व्हॅल्यूज चेंज होऊन येतात. हां, ओके. त्यामध्ये मला क्वेश्चन तो नॉर्मली की एका चॅप्टरचे किती PYQs केलं तर सफिशियंट असं म्हणू शकतो आपण? प्रत्येक टॉपिकचे जेवढे होतील तेवढे PYQs केलेले चांगले. म्हणजे एखादा टॉपिक आपल्याला इझी वाटतो, आपण त्याचे भरपूर व्हेरायटीज करू शकतो. आणि एखादा हार्ड असेल टॉपिक तर आपण त्याचे थोडेफार लाईक आपलं बेसिक नॉलेज तरी पाहिजे की बाबा कोणते कसे टॉपिक्स आहेत. म्हणजे त्याचं हार्ड असला टॉपिक आपण तो अख्खा नाही करत, मग त्याचं बेसिक नॉलेज तरी घेऊन ठेवलं PYQs मधून की ओके हे चांगलं आहे, म्हणजे हे असं आहे, ओके हे असं आहे, तर आपण करू शकतो. म्हणजे असे व्हेरायटीज रिपीट होतात ना. सो यू कॅन बी लाईक हे करू शकतो. मग सेम बघा, फिजिक्समध्ये खूप लोकांना डाऊट होतं की भैया काही टॉपिक्स फिजिक्सचे खूप डिफिकल्ट जातात, मग काही न करण्यापेक्षा ॲटलीस्ट PYQs केलेले बरे. जाऊ. हां,
ओके, तू प्रिपेअर केलं CET-साठी 25साठी, ठीक आहे. तर इम्पॉर्टंट टॉपिक्स तुला कुठले वाटले जे की मेजॉरिटी पेपरमध्ये आलेले आहे? कॅल्क्युलस मॅथ्समध्ये मी तर म्हणेल. सेकंडली 11चे पण काही लिमिट कंटिन्युइटी वगैरे पण असतात. परत फिजिक्सचं मॉडर्न फिजिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वगैरे ते असे आहेत काही टॉपिक्स की ते इझी असतात केलं तरी, आणि ते स्कोरिंग पण असतात. मग ते टॉपिक्स तर सोडायचे नाहीत आपल्याला. आणि इम्पॉर्टंट अजून केमिस्ट्रीमध्ये म्हणजे नेम रिॲक्शन्स वगैरे. अगेन वी कॅन गो विथ फिजिकल केमिस्ट्रीचे सगळे फॉर्म्युले इम्पॉर्टंटच आहेत. कधी कुठल्या फॉर्म्युलावर येईल सांगता येत नाही. आणि इनऑर्गॅनिकमध्ये मोस्टली P ब्लॉक इम्पॉर्टंट वाटतो मला. ओके, दीज आर सम इम्पॉर्टंट टॉपिक्स. ओके, तू सब्जेक्ट वाईज सांगशील का की फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तिघांसाठी तू सेपरेटली कसं प्रिपेअर केलं? फॉर फिजिक्स थिअरीसाठी HSC टेक्स्ट बुक रेफर केलेली चांगली राहील. ते खूप हेल्प करतं आपल्याला थिअरीसाठी. आणि प्रॅक्टिकल्स न्यूमेरिकल्ससाठी टार्गेट अरिहंत सफिशियंट आहे. PYQs काही हार्ड टॉपिक्स असतात. फिजिक्समध्ये हे मोस्ट ऑफ द टाईम होतं की काही हार्ड टॉपिक्स असतात. सो प्रत्येकच आपण टॉपिक किंवा कन्सेप्टच्या मागं पळण्यापेक्षा त्याचे हार्ड PYQs म्हणजे त्या हार्ड टॉपिकचे PYQs जरी केले तरी ते सफिशियंट होऊन जातात ॲज पर मी. आणि फिजिक्सचं थिअरी मी तर HSCमधून केली, आणि न्यूमेरिकलसाठी टार्गेट आणि अरिहंत केली. आणि असं म्हणजे मॉक टेस्टमधून जे आपले थिअरीचे क्वेश्चन्स होत नाहीत किंवा काही क्वेश्चन्स असतात ना, तर ते घेऊन आपण हे करू शकतो. ते कुठंतरी लिहून आपण ते रिवाईज करून आपण हे करू शकतो. म्हणजे कॉन्सेप्ट सोडायची नाही. हार्ड टॉपिक्स कव्हर करायचे. PYQs मधून तरी ॲटलिस्ट हार्ड टॉपिक्स कव्हर केलेच पाहिजे. यस. आणि केमिस्ट्रीचं म्हणायला झालं HSC टेक्स्ट बुक मस्ट आहे. HSC टेक्स्ट बुक अशी पाठच असली पाहिजे. कधी कुठलंही काही विचारा आलं पाहिजे आपल्याला. लाईक फॉर इनऑर्गॅनिक तर कम्प्लिटली हेच आहे, रिॲक्शन्स वगैरे. सॉरी, रट्टा मारे. ऑर्गॅनिक रिॲक्शन्स आहेत. रिॲक्शन्स लिहून प्रॅक्टिस केलेलं चांगलं राहील. लाईक रिएजंट्स लक्षात ठेवायचे असतात त्याचे, आणि ते खूप हे राहतं. आणि फिजिकल केमिस्ट्री फॉर्म्युले असतात. फॉर्म्युले ॲज इट इज पुट करून असतात. काय एवढं रॉकेट सायन्स नाही आहे. सो ते होऊन जातं. फक्त प्रॅक्टिससारखी कन्सिस्टन्सली केली पाहिजे. ओके, तू मॉक टेस्टचा विषय काढलाच आहे, तर तू किती मॉक टेस्ट सॉल्व्ह केलं तुझ्या प्रिपरेशनच्या ड्युरिंग? मी 1 एप्रिल म्हणजे माझी शिफ्ट तर 23 एप्रिलची होती, आणि 1 to 21 पर्यंत मी सगळ्या मॉक टेस्ट लाईक रोज मॉक टेस्ट एक तरी सोडवायची आणि त्याचं ॲनालिसिस पण करायची. आणि आदित्य भैयानं सांगितल्यासारखं की मी 1 दिवस आधी नाही काय केलं. मी लाईक चिल होते की बाबा जो होगा देखा जाएगा. आणि 21 पर्यंत मी वॉज लाईक सगळे मॉक टेस्ट वगैरे दिलत्या, आणि त्याचं ॲनालिसिस पण करणं इम्पॉर्टंट आहे की आपलं नक्की चुकतंय काय, चुकलं तर आपण ते इम्प्रूव्ह कसं केलं पाहिजे हे पण सगळं मॅटर करतं. नुसतं मॉक टेस्ट देत चाललो आहे ना आपण आपल्या मिस्टेक्सच रिअलाईज नाहीत करत असेल तर इट इज क्वाईट मॉक टेस्ट एवढं इफेक्टिव्ह नाही होते ॲज पर मी. सो आमच्या कोचिंगमध्ये असं होतं की एखादं मॉक टेस्ट झाली आणि त्याच्यातलं एखादा क्वेश्चन आपल्याला नाही जमला, तो क्वेश्चन 5 टाइम्स आम्ही सॉल्व्ह करायचं लाईक लहान पोरांसारखं. केमिस्ट्रीचं ते एखादं थिअरी क्वेश्चन असेल तो टेक्स्टबुकमध्ये लिहायचा. टेक्स्टबुक आपण सारखं रीड करतो, सो ते जातं नजरेखालून होतं आणि लक्षात येतं की ओके आपण हे त्या दिवशी चुकलेलो त्या पेपरला, त्याच्यामुळं आपलं असं झालं. आणि फिजिक्सचं पण तसंच म्हणता येईल की आपण हे करू शकतो, थिअरी क्वेश्चन बुकमध्ये वगैरे लिहू शकतो आणि न्यूमेरिकल्स प्रॅक्टिस. म्हणजे अल्टिमेटली एक गोष्ट मला कळली पूर्ण स्टोरी म्हणणं की डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे. डिसिप्लिन कन्सिस्टन्सी असलं होऊन जातं, एवढं काही रॉकेट सायन्स नाही, फक्त ते पाहिजे लाईक थ्रू आउट द जर्नी. एक दिवस आणून उपयोग नाही. मोटिवेशन आणि डिसिप्लिन दोन्ही पाहिजे. यस. ओके, त्यावरनं पण नेक्स्ट क्वेश्चन एक विचारतो मी तुला की सिलेबस कधीपर्यंत संपला पाहिजे? सिलेबस तर ऑक्टोबरपर्यंत संपला पाहिजे. ऑक्टोबर संपलाय, नोव्हेंबर, डिसेंबर आणि ह्यावेळेस 2 एक्झाम पण होणार आहे लाईक एप्रिलमध्ये आणि मेमध्ये. ठीक आहे, तर आता ठीक आहे, काही मुलांचं भरपूर असे मेजॉरिटी ऑडियन्सचा सिलेबस अजून तर नाही संपलेला. मग त्या लोकांसाठी नेक्स्ट गोल काय असला पाहिजे की आता बोर्ड्सची एक्झाम आहे दॅट विल बी इन मिड ऑफ फेब्रुवारी. ठीक आहे, तर त्या अगोदर कधीपर्यंत CET सिलेबस रॅप झाला पाहिजे? आय गेस माझ्या ॲज पर मी की तुम्ही जानेवारीच्या हाफपर्यंत मतलब मिड ऑफ जानेवारीपर्यंत तुम्ही ते कम्प्लीट केलं पाहिजे. कारण की आफ्टर दॅट
तुमचे प्रॅक्टिकल सुरू होतात, प्रत्येक काही ना काही असतं त्याच्यात आपण बिझी होऊन जातो. मग मिड ऑफ जानेवारीपर्यंत आपण दिलं पाहिजे डेडिकेटेडली. बोर्ड्समध्ये गॅप असतो, बोर्ड्सचं तुमचं प्रिपरेशन झालं असेल ठीक, नाही झालं असेल तरी यू हॅव टू मॅनेज इट, कारण की तुमची चूक आहे ती. आणि सेकंडली की मार्च नंतर चांगला सफिशियंट टाईम भेटतो. मार्च एका महिन्यात सिलेबस कवर करून एप्रिलमध्ये जरी प्रॅक्टिसवर फोकस केला तरी होऊन जाईल, असं काही नाही, होईल. फक्त रोज डिसिप्लिनली कन्सिस्टन्सली केलं पाहिजे. दॅट्स वॉट आय से. ओके, इफ वन इज स्टार्टिंग फ्रॉम झिरो फ्रॉम नाव, नोव्हेंबर मिड आलाय, संपत आहे नोव्हेंबर, ठीक आहे, तर एक्झामच्या शिफ्ट 1पर्यंत किंवा फर्स्ट अटेम्प्टपर्यंत तो प्रिपेअर करू शकतो का, आणि करू शकतो तर त्याचा स्कोअर किती येऊ शकतो ॲट मॅक्स? जर एक स्टुडंट आहे, ठीक आहे, गौरी पकड लास्ट इयरची, ठीक, समजा तिने थोडं लेट स्टार्ट केलं नोव्हेंबर मिडमध्ये, तर एप्रिलच्या फर्स्ट अटेम्प्टपर्यंत किती कॅपॅबिलिटी स्कोअरची येऊ शकते? जर आत्तापासून स्टार्ट केलं तर ॲज पर मी की आपण म्हणजे एक्झामपर्यंत 110पर्यंत येऊन जाईल, जर ते रोज कन्सिस्टन्सीली करत असेल, डिसिप्लिन तेवढं असलं पाहिजे ॲक्च्युली. आणि जर केलं तर होतं. आणि 95%ला एक चांगलं डिसेंट कॉलेज भेटू शकतं. एवढं पण असं हे काही नाही खराब स्कोअर, फक्त कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन, की आज करतोय ना, आजपासून स्टार्ट करते ना, तर ते झालंच पाहिजे असं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन्स बऱ्यापैकी संपलेलं आहे, ठीक आहे, तर कमेन्स का चूज केलं? कमेन्स कमेन्स ॲक्च्युली माझं होतं की मला टेक ब्रांचेस हवी होती, बिकॉज ऑफ प्लेसमेंट्स अँड सॉफ्टवेअरमध्ये ते ग्लासची कंपनीत काम करायचं एक ड्रीम होतं. आणि ॲज पॅकेजेस पण चांगले असतात ॲज पर मी, आणि पॅकेजेस चांगले असतात त्याच्यामुळं ते एक असतं बाबा मोटिवेशन की बाबा हे कॉलेज पाहिजे, इथली चांगली ब्रांच भेटली तर अजून चांगलं. सो मग मी कमिन्स चूज केलं. आणि कमिन्स लाईक प्लेसमेंट वाईज चांगलं आहे, खूप भारी आहे, आणि खूप ऐकलं सजेशन्स पण. आणि ते आता टॉप 3 आय गेस कॉलेजेसमध्ये येते, टॉप 3 कॉलेजमध्ये येते. सो इट्स प्राऊड मोमेंट फॉर मी. ओके, तुझ्या पेरेंट्सची काय रिॲक्शन होती व्हेन दे सॉ युअर स्कोर कॉलेज अलॉटमेंट? माझ्या पॅरेंट्स वॉज लाईक दे वर व्हेरी हॅपी. ते खूप खुश होते. आणि त्यांना मला थ्रू आउट जर्नी खूप सपोर्ट पण केलं की बाबा असं नेगेटिव्ह काही इम्पॅक्ट माझ्यावर नाही पडू दिला कुठल्याही गोष्टीचा. माझे फ्रेंड्स पण तेवढे सपोर्टिव्ह होते. आणि ह्यांचा पण ॲक्च्युली मेजर रोल असतो की आपल्या सराउंडिंगमध्ये पिअर ग्रुप वगैरे कसं आहे ते पण एक मॅटर करतं असं मला वाटतं. की जर पॉझिटिव्ह वाईब्स असतील तर आपण पण तेवढं स्टडीला चांगलं इनपुट देऊ शकतो, मग आपल्याला आउटपुट पण चांगलं भेटतं आणि ते हेल्प करतं. आणि पॅरेंट्स हॅपीच होते. आणि तेच पिअर ग्रुप आणि फ्रेंड्स आसपासचे काय करतात ते पण खूप जास्त मॅटर करतं मिड जर्नीमध्ये. ओके, माझा सेकंड लास्ट क्वेश्चन असा की तुझं मोटिवेशन काय होतं थ्रूआउट द प्रोसेस? माझं मोटिवेशन तर आम्हाला फॅकल्टीज पण आमचे मोटिवेट करायचे ऑनेस्टली स्पीकिंग. आणि असं होतं की मी असं तुझे पण व्हिडिओज बघायचे, लाईक शॉर्ट मोटिवेशन की बाबा खरंच करायचं आहे आपल्याला, आपण काहीतरी करायला आलो आहे लाईफमध्ये, आपण असं नाही बसू शकत, प्रत्येकांना ड्रीम्स कंप्लीट करायला लागतात आणि करायचे असतात. आपण दुसऱ्यांसाठी नाही, आपण स्वतःसाठी करतो, एक आपली पर्सनॅलिटी बिल्डिंगसाठी. सो हे मोटिवेशन ठेवलं तर होऊन जातं. आणि फक्त पॉझिटिव्ह राहा थ्रूआउट जर्नी, काय नाही होतं सगळं. आणि येस, माय अल्टिमेट मोटिवेशन वॉज यू. आय अडमायर यू ॲक्च्युली. थँक्यू सो मच. ठीक आहे, मोटिवेशन सिरीज पण वॉज इफेक्टिव्ह. येस, हां, ते पण खूप हेल्प केली. म्हणजे मी तर ती ऑलमोस्ट सगळी बघितली म्हणते. ओके, चलो ग्रेट. लास्ट क्वेश्चन की टिप्स फॉर युअर ज्युनियर्स? टिप्समध्ये मी हेच म्हणू शकते की स्टार्ट करा, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्ही एवढं जर केलं असेल, इथपर्यंत आला आहे म्हणजे तुम्ही अजून पण करून लाईक डिसिप्लिन आणि थोडी कन्सिस्टन्सी असलं तर होऊन जाईल ह्याच्या पुढं पण. आणि ते ठेवलं तर अजून चांगलं मे बी आउटपुट भेटेल तुम्हाला, खूप छान आउटपुट भेटेल. आणि ह्यावेळेस 2 एक्झाम्स आहेत आय गेस. हां, तर फर्स्टमध्ये कमी मार्क्स पडले म्हणून डिप्रेस होण्यापेक्षा किंवा असं हे करण्यापेक्षा असं काहीच तुम्ही डोक्यात नका ठेवू की मी फर्स्ट अटेम्प्ट दिलाय किंवा सेकंड अटेम्प्टमध्ये मी हे करेल, असं काहीच नका ठेवू. फर्स्ट अटेम्प्ट पण बेस्टच द्यायचा, सेकंड पण बेस्टच द्यायचा आहे, जो होगा देखा जाएगा. चलो, विथ ऑल दिस ग्रेट मोटिवेशन लेट्स स्टॉप दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच गौरी फॉर दिस अमेझिंग इंटरव्ह्यू. खूप भारी इंटरव्ह्यू गेला, खूप भारी. आय गेस सगळे डाऊट्स क्लिअर झाले असणार आहे आणि खूप लोकांनी हा इंटरव्ह्यू रिलेटेबल झाला असणार खूप लोकांना. ठीक आहे, तर अजून काही डाऊट असेल तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा. गौरी विल शॉर्ली ट्राय टू आन्सर युअर डाऊट्स इन द कॉमेंट सेक्शन. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट.